बरेचसे तज्ञ असं म्हणतात की BRT ही फेल गेली नाही, BRT ही फेल केली गेली. म्हणजे BRT हा जो प्रकल्प आहे तो वाहतूक शास्त्रामध्ये अगदी चांगला प्रकल्प मानला जातो, कारण तो मेट्रोपेक्षा स्वस्त असतो, कैक पटीने स्वस्त आहे. त्यामुळे शहरासाठी तो परवडणारा असतो, त्यामुळे त्याची बसचं भाडं देखील कमी असतं. हा एक त्याचा मोठा फायदा झाला. आणि व्यवस्थित रित्या जर का त्याची अंमलबजावणी झाली तर तो निश्चित उत्तम असतो. आता जर जिथे नगर रोडवरती चर्चा चालू होती की BRT फेल आहे, BRT काढून टाका, मग त्याच्यातल्या ज्या त्रुटी होत्या त्या सुधारणं सोपं होतं BRT काढण्यापेक्षा. आता एकदा BRT काढल्यावरती लोकांना वाहनांसाठी जागा दिल्यानंतर मग आता परत आपल्याला BRT आणणं अवघड आहे. त्यामुळे तेव्हाच त्याच्या ज्या काही छोट्या मोठ्या त्रुटी होत्या, जर असं होतं की बस लेन रिकामी राहतीये, का राहतीये, मग बसेस कमी आहेत का, मग बस आणा ना. बस जर आपण वेळेवरती बसेसची संख्या वाढवली असती आणि लोकांना दिसली असती की बसेस आहेत. बरं, अनेकदा असं व्हायचं की बसेस देखील आहेत, परंतु लोकांना पोटात का दुखायचं, मी माझ्या गाडीत आहे, बसला एक वेगळी लेन मिळते, मला मिळत नाही. नाही मिळणार, तुमचं खाजगी वाहन आहे, हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि म्हणून आपण त्याला प्राधान्य देतोय.